काय पाहणार आहेत आपण? र ची गंमत. आपण वाचतो वेगवेगळे शब्द, त्याच्यामध्ये र असतं, पण र किती पद्धतीने आपण वाचतो, किती पद्धतीने लिहितो, हो की नाही? आता मला सांगा, आपण इथं त प्लस र केले तर त्र होतंय. काय झालंय? त्र. असे कोणते कोणते शब्द आहेत रे त्यात त्र येतंय? त्रास. अजून? रात्री. अजून? अजून कोणते शब्द आहेत? मला सांगा. कुत्रा. त्र आहे त्याच्यात. अजून? काय? छत्री. काय? पत्र. बर. अजून? त्रच बघतोय आपण. त्र असणारे आणि जे आपण रोज वापरतो. भित्रा आहे का त्र? मित्र. अजून? शत्रू. काय? मैत्री. हा, म्हणजे असे आपण काय करू शकतो? भरपूर शब्द घेऊ शकतो. आता मला सांगा, श प्लस र. स्र पासून असे कोणते कोणते शब्द तयार? श्रेयश. श्रेयश. श्रद्धा. श्रावण किंवा श्रावणी. श्रेया. श्रेष्ठ. श्रेष्ठ. श्रावणी. बर. श्रावण, श्रावणी. हा, त्यालाच व्हॅलेंटी द्यायची. पुढे अजून? आता बघा, र प्लस य. र म्हणजे कैऱ्या असे शब्द येते की नाही वाचनामध्ये? त्या रच्या प्रकारातले शब्द सांगा. काय काय अजून येतात? आता मी एक लिहिते बघा. कैऱ्या. अजून काय? पर्या. अजून? पर्या. अजून? पर्या. आता काय सांगितले? दोऱ्या. अजून? कोऱ्या. अजून? जोड शब्दांमध्ये जसं गडगडणाऱ्या, चमचमणाऱ्या येते की नाही त्याच्यात? हा, लक्षात आलंय ना तुम्हाला? तर याच्या पुढे अजूनही शब्द असू शकते. आता ट प्लस र. ट्र असणारे शब्द. ट्रक. ट्रक. अजून? ट्रम. हा, दुसरा सांगा अजून. ट्रम. ट्रस्ट. ऐकले का एखादी? ट्रस्ट असते बघा. अजून? ट्री. बरं, जास्त तरी इंग्रजी शब्द तयार होते ना? ट्रीटमेंट असे अजून काही काही इंग्रजी शब्दच होते. अजूनही भरपूर शब्द असतील. हा, चला आता मला सांगा. क प्लस र. क्र असणारे. क्रम. अजून? क्रम. चक्र. वक्र. बर. हा, अजून? क्रमांक. काय म्हणला? नम्रता. हा, ते नम्रता किंवा अजून नम्र ह्याच्यामध्ये पण ह्याच क्र सारखंच, म्हणजे हा शब्दांनी र याच्यामध्येच येते, पण आपण इथं क लिहिले म्हणून आपण काय केलंय? क्रम, चक्र म्हणजे क्रचे शब्द इथे घेतले. क्रमाने. हा, क्रमांक, क्रमाने. अजून?
कार्य नाही, कार्य ह्याच्यामध्ये येईल खाली. आता मला सांगा र प्लस य, र र याच्यामध्ये काय येईल? कार्य. बर आपण सूर्य. बर पूर्व. आपण बसतोय ह्याला काय म्हणतो आपण? वर्ग. येणार का वर्ग? पूर्ण. बर अजून काय झालेत का? अजूनही भरपूर शब्द असेल ज्याच्यामध्ये रफार येतोय, हे की नाही? वर्ग, पूर्ण, कार्य, काय अजूनही भरपूर असतील, ते सुद्धा तुम्ही काय करायचे? फक्त लक्षात काय ठेवायचंय की हे रचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वाचताना आणि जेव्हा तुम्ही श्रुतलेखन लिहिता कोणीतरी तुम्हाला सांगते तेव्हा कोणतं र तिथं लिहायचंय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? वाचनाचा त्याचबरोबर लिहिण्याचा सराव पाहिजे, हो की नाही? तेव्हा तुम्हाला काय होणार आहे? हे सगळे शब्द पटकन, कोणी सांगितले किती अवघड शब्द असला तरी पटकन लिहिता येणार आहे. त्यामुळं अशा शब्दांचा तुम्ही काय करायचंय? रोज सराव करायचा आहे. आले लक्षात?